आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजावो, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजावो, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजावो, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजावो, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा प्रेज लॉर्ड। तुम्हा सर्वांचा मी स्वागत करते आमच्या क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे मराठी ऑनलाईन चर्च मध्ये। ही वेळ प्रार्थनेची, जिथे कुठे तुम्ही असाल तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उंचलून माझ्या मागे तुम्ही प्रार्थना करू शकता। आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत, धन्यवाद देणार आहोत या महिन्यात, या वर्षासाठी, या महिन्यासाठी। री बोलारा बो शांद्रा गासा खोंद्र कालारा बोतलारा बोंद्र मासेते री दलारा बोशा अजाहांद्रा का सोतोलारा बांधे रिकतेले रे बोशालारा बोंद्र। धन्यवाद द्या या आठवड्यासाठी, आजच्या वचनासाठी। री बोलारा बो शांद्रा का साते री देले रे बोशालारा बोंद्र मासा आंदो कोसी रे बेते रे बेते रे बेते री दलारा कोशो तोलोरो बोशा जादा दादी खोरा बोंद्र मासेते री ब्रलेले बोशांद्रा का साया तो राहत आलारा बोशांद्रा का सेते री ब्रो ओझोतोलारा बोंदे। धन्यवाद 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 पिता परमेश्वर, आजच्या वचनासाठी पिता परमेश्वर, आजच्या सर्व्हिससाठी पिता परमेश्वर। धन्यवाद आमच्या पास्टरसाठी पिता परमेश्वर। धन्यवाद 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 या नवीन वर्षासाठी, या नवीन वर्षाच्या नवीन महिन्यासाठी पिता परमेश्वर। धन्यवाद धन्यवाद। ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे। आपण भारत देशासाठी प्रार्थना करत आहोत। आपण वचन बघणार आहोत 1 तिमोथेय याचा 2 अध्याय 1 ते 2 वचन। वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाराच्या वतीने करावे। हालेलुया। प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे। हालेलुया। अनिवार्य वॅक्सीन विरुद्ध प्रार्थना करा। घोषणा करा की
वचनाच्या विरुद्ध असलेले सर्व कायदे आपल्या प्रभू येशूच्या नावात खाली आणले जात आहेत. हालेलुया. तर या प्रार्थने बिंदूनुसार आपण प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार आहोत. रिबाला राबो शा आजा आहांता कीताला राबो शेते रिब्रो सोतोला राबो शाला राखेंते रिद्रा कासाला राबो शा आहांता का सेतेले रेबो शाला राबोंद्रे रेतेले रेबो शा कीताला राबोंद्र मासेते रिसा खाता कोसोतोला राबासी ब्रेजेते rinda kaseyata kasiyata idre elehento raboto rikeata kiata idaga soto kosoti ate tete yahata riboto rabondra masate lebo shoto la rabosha zata ta kisante redele rebosha la rabondra masayato rido soto la rabosa ahanto kosete le rebosha la rabonde rebresete le rebosha ahanto riboso koto kosoto rido todo yakiata kiante que se te le rebosha ponte. होय पिता परमेश्वर, धन्यवाद देतो पिता परमेश्वर, जसे तुझे वचन सांगते पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, आम्ही शांतीने राहावे म्हणून तुझे धन्यवाद देतो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आम्ही पिता परमेश्वर जे अनिवार्य वॅक्सिनची जी पिता परमेश्वर चालणी चालू होते पिता परमेश्वर, त्या चालीसाठी पिता परमेश्वर जे पिता परमेश्वर शैतानाने योजना केली, त्या योजनेला आम्ही येशूच्या नावात खाली आणतो. रिबाला राबो शोंद्र मा खेंता कासिता रिबो सोतोला राबो शाले रे बोंदे रिब्राजाया हांतो को सोतोला राबा सिब्रे एंतो रिब्रेले रे बो शारा बोंते. शैतानाची कुठली युक्ती या पिता परमेश्वर विश्वभरात चालणार नाही येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर, तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर, तुझ्या पिता परमेश्वर तुझ्या नावात पिता परमेश्वर आम्ही शैतानाची सर्व कामे पिता परमेश्वर निष्फल करतो. रिबा अहांतो कोसेते रेले रेबो शा अहांतो कोसोतोला राबासी ब्रेंदे. तुझ्या वचना अनुसार पिता परमेश्वर या जगात पिता परमेश्वर आम्ही शांती, प्रेम आणि आनंद सांगतो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, धन्यवाद 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 पिता परमेश्वर. तुझ्या नावामध्ये ही प्रार्थना मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण ख्रिस्ताच्या चर्चसाठी प्रार्थना करत आहोत. मत्तेय 16 अध्याय आणि 18 वचन सांगते, आणखी मी तुला असे सांगते की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि मृत्यू लोकाचा यावर अधिकार चालणार नाही. हालेलुया. ख्रिस्ताचे चर्च हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट आहे. घोषणा करा की चर्चच्या विरोधात लक्ष्य केलेले प्रत्येक नियम खाली आणले जात आहे. हालेलुया. देवाची उपासना कशी करावी हे अधार्मिक आपल्याला शिकवणार नाहीत. प्रार्थना करा आणि घोषणा करा की येशूच्या नावात नरकाची शक्ती चर्चवर विजय मिळवणार नाही. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत आणि चर्चच्या विरुद्ध उठणारे सर्व कामे, सर्व विरोधी आपण येशूच्या नावात खाली आणणार आहे आणि आपण चर्चची कामे आम्ही अजून दृढताने करूया. याच्यासाठी आपण प्रार्थना करूया येशूच्या नावात. री बोलो रो बोशाला रा बोंद्रा मा खेंता कासिता री ब्रेले रे बोशाला रा बोंद्रा मा साथे री दाला रा बोसो ओंट्रा कासिता ले रे बोशाला रा खेंते रे बोते री दाला रा बोशो ओंट्रा मा साखेते ला रा बोंद्रा मा सायाता री ब्रेले रे बोशोंट्रा मा सायाता इद्रा गासेले रे बोशोलो रो बोंद्रा मा नदा रिखाते ले रे बेंदे री देले रे बोशाला रा Shanda gasita la rabonde re de yakasoto kosoto idra kasele rebondra masa yanda gasita la raboto rototo yahanta kita ide gete tete yakoto yahanta kasita idra kale bondra masele rebondra mashata la raboshonde re de yosoto la rakindra kasele bende ribro soto lo rabashante. प्रार्थना करा, अन्य भाषेत बोलत राहा. रिबो शाला राबोंद्रा मासेंते रे सोतो
सोतो कोसोतो किया हांता रिदालारा बोशोंत्र मासेले रे बोंदे. येशूच्या नावात आम्ही शैतानाची सर्व कामे, त्या आमच्या विरुद्ध चर्चेस आणि चर्चच्या लोकांच्या विरुद्ध उठणारी सर्व योजना आहे आम्ही येशूच्या नावात खाली आणतो. रिबो ओंद्र मासेते लेरे बोंदा कासेते रिब्रो सोतो लोरो बोशालारा बोंदो रिदा हांता कासयाते रेदेले रे बोंद्र मांता तातियोतो रोहुंत्र कासेते. होय पिता परमेश्वर, अधर्मी लोक आम्हाला शिकवणार नाही आम्हाला प्रार्थना कशी करावी. रिबो ओंद्र कासेते लेरे बोशालारा बोंदो रिदा कासाता तता यहांदे रे बोंदले रे मोशालारा बोते रे सोतो रोहुंत्र कासेयाता ida kasoto kosoto yahante rele re boshoto la rabondra manta tita yote re bote risotra ahanta kasita la rabosha la rabonde lete de yahanta kasita la rabondra masate rebonda kasita la rabonde. चर्चेसच्या विरुद्ध उठणारे सर्व नियम कानून आम्ही येशूच्या नावात खाली आणून टाकतो. रिब ओंत्र हाते ले रे बोशाला रबोंदे रेसेते ले रे रे होंता कासिता ला रबोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिले तिमोथेस याचं 2 अध्याय 4 वचनानुसार प्रार्थना करणार आहोत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्याचे तारण झाले नाही असे मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्याचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार आहोत आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या आज परिसरमध्ये जे राहतात त्यांच्यासाठी, ज्यांचे तारण झाले नाही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. रिबा आंता कसाता रबोते रेले रे बोशाला रबोंद्र मासाता था खीतो रोहोंतो रिसोतो लो रोबो साब्रा बाका सेते ले रे बोशाला रबांदे रिद्र कासाला रबोंदे रेले रे बोशाला रबोंद्र मासांता कासिता रबाशे ले बोतोला यहा किसता रबोंदा रबो सोत्रो तो याते रिदे के सेते ले रे बोशाला रबोंद्र मासिता रबांदे रिबा ahanto kosoto itaka tete yahanda katiato toto yabrahate rebrele boshala la bondra masete rebrele bosondra masa kata kasata kasiate relere boshala la bondra masanta riboshoto la raboshonte resete rehento kosoto rabanda tiate redra kasata la raboshala la bonte. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर, आमच्या कुटुंबांच्या मेंबरसाठी पिता परमेश्वर, ज्यांचे तारण झाले नाही पिता परमेश्वर, आमच्या आस परिसरमध्ये जे पिता परमेश्वर राहतात त्यांच्यासाठी पिता परमेश्वर, त्यांच्याही तारणासाठी पिता परमेश्वर तुझ्या समोर आम्ही विनंतीची प्रार्थना करतो. होऊ दे पिता परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे वळते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, ते तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारते आणि पिता परमेश्वर तुला आपला प्रभू मानून स्वीकारते. रिले रे बोशालरा बोंद्रा कासेते. होय पिता परमेश्वर, तुझ्या नावात आम्ही सर्वांचे तारण सांगतो. रिबा अहांता कासाता रिब्रेले रे बोशोलोरो बोंद्रा मासेते रे दे दे तो कोसोतो यहांता कासिता ला बांदे रिद्रा ला बोशाला बांदे रेब्रे सेते रे बोशोतो ला बहाकिंत्र कासायाता रिदोला रा बोसोंत्र मासेते रेले रे बोशाला बोंद्रा मासाता कासेते रे दे दे हुंत्र कासिते रे बोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना पिता परमेश्वर आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही वेळ आहे परमेश्वरच्या स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या प्रेज टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
मार्ग आहे, तूच सत्य आहे, तूच जीवन आहे माझ्या प्रभू. तूच मार्ग आहे, तूच सत्य आहे, तूच जीवन आहे माझ्या प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. तूच ज्योती आहे, जीवनची भाकर तू, माझा सोबती माझा प्रभू. तूच ज्योती आहे, जीवनची भाकर तू, माझा सोबती माझा प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू. माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा धैर्य माझा प्रभू. सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. सजदा करू, 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 सजदा करू. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. येशू तूच आहे, तुझ्याशिवाय कोणी नाही. मी सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू, सजदा करू. सजदा करू, सजदा
हालेलुया, प्रेज लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज वार रविवार दिनांक 16 जानेवारी. आजचा विषय आहे आपण राष्ट्रांची आशा आहोत. हालेलुया. असे आरंभिक वचन घेतले गेले आहे यहेजकेल त्याचा 22वा अध्याय 29वे वचन. देशातील लोक बलात्कार व चोरी करतात. ते दुर्बल व दरिद्री यांना चिरडून टाकतात आणि परदेशीयांवरील अन्याय व जुलूम करतात. हालेलुया. जगावर न्याय येण्याचे एक कारण म्हणजे आज वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये होत असलेला अन्याय आणि अत्याचार. तुम्हाला अशा संस्था, एजन्सी आणि अगदी सरकारे देखील त्यांच्या लोकांवर अत्याचार करणारी धोरणे लागू करताना आढळतील. ते स्वतःसाठी आणि त्यांच्या सहयोगींसाठी संधी निर्माण करताना त्यांच्या समाजातील आधीच गरीब आणि गरजूंना चिरडण्यासाठी आणि आणखी गरीब करण्यासाठी नियमांचा वापर करतात. हालेलुया. काही लोकांसाठी ही समस्या केवळ एक राजकीय समस्या आहे, परंतु आपल्याला शास्त्रवचनांवरून माहीत आहे की हे केवळ राजकारणापेक्षा जास्त आहे. हालेलुया. ते आत्मिक आहे. बायबल यशायाच्या पुस्तकात आपल्याला सांगते की आज जगातील अनेक राष्ट्रांच्या दारिद्र्यासाठी एक दुष्ट आत्मा कसा जबाबदार आहे. माझ्याच बाहुबलाने व माझ्या स्वतःच्या अकलेने हे मी केले आहे. मी चतुर आहे. मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत व त्यांची भांडारे लुटली आहेत. बलाढ्य वीराप्रमाणे मी तत्वांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे. पक्षाच्या कोट्याप्रमाणे राष्ट्राचे धन माझ्या हाती लागले आहे. पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याचप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे. तेव्हा कोणी पंख फडफडवले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केली नाही. यशाया त्याचा 10वा अध्याय 13 ते 14 वचन NIV. हालेलुया. अनेक जण अज्ञानाने समजतात की त्यांच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीचा कल बाजारातील शक्तींमुळे आहे, परंतु बायबल स्पष्ट करते की त्यांची संपत्ती कोणी लुटली. म्हणूनच आपण राष्ट्रांसाठी प्रार्थना करत राहिले पाहिजे, जेणेकरून अत्याचार आणि अन्यायाऐवजी शांतता, दैवी आणि प्रामाणिकपणा येईल. हालेलुया. आपल्या काळात हे शक्य आहे हे त्याला देवाला माहीत आहे. म्हणूनच त्याने आपल्याला प्रार्थना करण्यास सांगितले आहे. ख्रिस्तामध्ये राष्ट्रांवर आपला अधिकार आणि प्रभुत्व वापरूया. हालेलुया. राष्ट्रांना मुक्त करणारे आपणच आहोत. बायबल म्हणते की संपूर्ण सृष्टी आक्रोश करत आहे, मुक्त होण्याची अपेक्षा करत आहे, देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहे. रोमकरांस पत्र त्याचा 8वा अध्याय 19वे वचन. राष्ट्रांमध्ये गोष्टी बदलण्याचा आम्हाला येशूच्या नावात अधिकार आहे. म्हणून या सैतानी शक्तींविरुद्ध येशूचे नाव वापरा आणि त्यांची पकड आणि प्रभाव मोडून टाका. तुमचा समुदाय, शहर, गाव, राष्ट्र किंवा तुम्ही जिथे काम करता त्या संस्थेच्या नेत्यांवर येशूच्या नावात आत्म्याद्वारे नीतिमत्वाची शक्ती घोषित करा. आमेन. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमच्या हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. मी घोषित करतो की सुवार्तेला माझ्या संपूर्ण देशात मुक्त मार्ग आहे आणि देवाची सत्यनिष्ठा देशात आणि लोकांच्या हृदयात स्थापित झाली आहे. देवाचे वचन या देशात प्रचलित आहे, ज्यामुळे राज्यामध्ये आत्म्यांची मोठी कापणी होते. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. हात उंचविणे ही आहे भेट तुझला.
अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो आमचे हात उंचविले ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो आमचे हात उंचविणे ही आहे भेट तुझला अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे योग्य आहे योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे हातांच्या आमच्या उंचविण्यास मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रेज द लॉर्ड। मेरा नाम अश्विनी है, मैं थाने चर्च से हूँ। मेरी गवाही है यह है कि हमारे घर में एक सोने की चीज़ गुम हो गई थी, तो हम लोग सभी जगह ढूंढ रहे थे, लेकिन वो मिल नहीं रही थी। तो उसके बाद मैंने परमेश्वर से प्रार्थना कर रही थी कि चीज़ मिलने के लिए। तो मैंने पवित्र आत्मा को पूछा कि पवित्र आत्मा प्लीज़ आप मुझे बता सकते हैं क्या वो चीज़ कहाँ पे होगी। तो मुझे मेरे विज़न में वो हरे मूंग दिखाई दे रहे थे। तो उसके बाद मैंने दूसरे दिन उसमें मैंने चेक किया, वो हरे मूंग जो घर में पड़े थे उसमें मैंने चेक किया, तो उसमें वो सोने की चीज़ मुझे मिली। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ। और परमेश्वर के जन पासा आइजैक जो हमें वचन के द्वारा सिखाते हैं, उनको मैं धन्यवाद देती हूँ। पवित्र आत्मा जो हमारा सहायक है, वो भी हमें उन्होंने ही सिखाया कि वो हमारा बहुत ही करीबी सहायक है। वो हमें सभी चीज़ों के बारे में गुप्त तरीके से बता सकता है। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ, पासा आइजैक को धन्यवाद।
हात उंचविले, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास. आमचे हात उंचविणे, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविणे, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी, तुझ्या प्रेमासाठी. धन्यवाद आमच्या जीवनाला तुझ्या दयेने भरल्याबद्दल, तुझ्या करुणेने भरल्याबद्दल, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या प्रेमाने भरल्याबद्दल धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या महान उपस्थितीसाठी धन्यवाद. हां, तू आमचा मेनपाळ आहेस प्रभू. पवित्र आत्मा तू आमचा पास्टर आहेस. हां, तू आमचा पास्टर आहेस, तू आमचा मेनपाळ आहेस. धन्यवाद ह्या वेळेसाठी. आम्ही बोलतो प्रभू, आमचा आत्मा आणि आमचे मस्तिष्क उघडे आहेत तुझ्या वचनापासून आदर, विश्वास आणि सन्मानाने स्वीकारण्यासाठी, आनंदाने स्वीकारण्यासाठी, ते सर्व बनण्यासाठी जे तुला आम्हाला बनवायचं आहे. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. हालेलुया. ओरडू शकता जोरात, गौरव, गौरव. शेजाराचं स्वागत करू शकता. बोलू शकता, स्वागत आहे तुमचं नवीन वर्षामध्ये. बोलू शकता, स्वागत आहे तुमचं नवीन वर्षात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तयार आहात? शेजाराला बोलू शकता, तयार आहात? तयार आहात? किती लोक तयार आहेत? ओरडू शकता, महिमा. आजचे टॉपिक आहे, चला मधी सांगतो, पहिलं नाही सांगणार, तुमचा मेंदू त्याचवर जाईल. पण एक गोष्ट जी आम्ही तुम्हाला सतत सांगत आहोत ती ही आहे की आपण एका युद्धात आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि खूप गरजेचं आहे की हा विचार तुमच्या डोक्यातून कधीच गेला नाही पाहिजे. तुम्ही बोलू शकता, सैतानाला माझ्यापासून कुठलाच त्रास नाही, पण सैतानाला त्रास आहे.
तुम्हाला सैतानचा काही त्रास नाही, पण सैतानाला तुमचा त्रास आहे, त्याला तुम्ही आवडत नाही. तो इनफॅक्ट त्याला कुठलाच मनुष्य आवडत नाही. ही डझंट लाईक. हेच कारण आहे त्याला लोकांना नरकात घेऊन जायचं आहे. तर आपण एका युद्धात आहोत. वी आर इन अ वॉर. आपण युद्धात आहोत. 3 प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना ठाऊकच नाही युद्ध चालू आहे. दुसरे ते माहिती असते युद्ध चालू आहे पण ते काय करत नाही. आणि तिसरे ते असतात ज्यांना युद्धाविषयी माहिती होते आणि ते युद्धासाठी काही करतात. ख्रिस्ती याप्रमाणे आपण ख्रिस्ताचे सैनिक आहोत. म्हणजेच कोण युद्ध लढू या ना लढू, मला आणि तुम्हाला युद्ध लढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला आणि तुम्हाला युद्ध लढायचं आहे. आता आपल्याला हे ठाऊक आहे की आपलं हे युद्ध सरकारासोबत नाही, आपलं हे युद्ध मनुष्यासोबत नाही. आपली लढाई कुणासोबत आहे? शैतान बरोबर. बायबल सांगते आपला एक शत्रू आहे ज्याला आपण काय म्हणतो? शैतान. तो आहे आणि आपलं युद्ध कशावर? त्याच शैतानाबरोबर, त्याच शत्रू बरोबर. प्रेज द लॉर्ड. तर कधी विसरू नका, कारण खूपदा तुम्ही विसराल की तुम्ही युद्धात आहे, मग तुम्ही सतर्क नाही राहणार, तुम्ही अलर्ट नाही राहणार. आणि जे पाऊल तुम्ही उचलाल त्या पाऊलाने तुम्ही पुढे जाण्याच्या ऐवजी तुम्ही पाठी जाल. तर असा विचार करू नका, ओह चर्चेस उघडे झाले आहेत, नमाज हटले आहेत, तर आता युद्ध संपले. नाही, युद्ध चालूच आहे. काय आहे? युद्ध चालू आहे. युद्ध संपले नाही. तर ढिले होऊ नका. ओ आता काय सर्व काही ठीक झाले आहे. तर आता जसं आपण पहिलं जगत होतं तसं जीवन जगायला आपण सुरुवात करू. पहिलं ज्या प्रकारे जीवन जगत होता त्याचमुळे फसलाय, जिथे आता तुम्ही फसला आहात. जर परत तसं जगायला सुरुवात केली तर जिथं आता फसला परत तिथे फसणार, आणि ह्या वेळेत खूप वाईट फसणार. कारण बायबल सांगते जेव्हा सैतानला काढतो तर सैतान पुन्हा फिरून येतो, आणि जेव्हा तो ह्यावेळी येतो तो आपल्यापेक्षा 7 जास्त दृष्टानं आपल्यापेक्षा घेऊन येतो. आणि जर आता पुन्हा आपण तसं सुरू केले तर ह्या टायमाला जेव्हा आपण फसेल ते मिनिमम आधीच्या संकटापेक्षा 7 गुणा दृष्ट सैतानाचे असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वी कॅनॉट लूज गॉड. आपण हलके नाही होऊ शकत, आपण ढिले नाही पडू शकत, तर आपण युद्धात आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि युद्धात जे सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे ते आहे टॉकिंग पॉइंट्स, जे आजचे टॉपिक आहे. युद्धात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे चर्चाचे बिन. प्रेज द लॉर्ड. हे युद्ध हत्याराने नाही लढले जात. चला वाचू आपण 1 शमूएल 17:43. शेजाऱ्याला बोला आपण युद्धात आहोत, आपण युद्धात आहोत, आपण युद्धात आहोत. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होत नाही पण युद्ध चालू आहे. प्रेज द लॉर्ड. किती जण माझे बोलणे समजते? लढाई नाही पण युद्ध चालू आहे. तेव्हा पलिष्टी दाविदाला म्हणाला, तुम्हाला इथं ठाऊक आहे की पलिष्टी कोण आहे? इथं तुम्हाला ठाऊक आहे इकडं गलियात, दावीद आणि गलियातची युद्ध होत आहे, माहिती आहे ना? त्याच्या पलिष्टीने दाविदाला बोला युद्ध होत होते, माहिती आहे ना? युद्ध होत होतं. गलियातने दाविदाला उकशवलं होते इस्रायल लोकांना की कोण आहे, मी तुम्हाला मारून खाऊन टाकेल. तो दाविदाला म्हणा, मी ही काठी कशाला कुत्र्याला हाकलतात तसे मला हाकलणार आहेस काय? तेव्हा पलिष्टींनी आपल्या देवतांची नावे घेऊन दाविदाला शिवाशाप द्यायला सुरुवात केली. विचार करून बघा, युद्ध होते पण या युद्धात त्यांनी तलवार नाही चालवली. तो युद्ध कसे लढत होता? शब्दांनी. विचार करून बघा. बायबल सांगते गलियातचं ढाल कुणाकडे होती आणि तलवार कुणाकडे होती, पण युद्ध सुरू झाले. पण युद्ध कधी सुरू झाले? त्याने दाविदाला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली स्वतःच्या दैवतांचे नावं घेऊन. म्हणजेच युद्ध, लढाई कशाने सुरुवात झाली? शब्दांनी. युद्धात शब्दांचे खूप महत्व आहे.
लढाईमध्ये चर्चाचे बिंदू खूप महत्त्वाचे आहे. आणि आज आपण त्या चर्चेच्या बिंदूवर बोलणार आहोत. ते चर्चेचे बिंदू काय आहेत? तसं विचार करू नका, ओ संपलंय, गोष्टी उघडल्यात. पण त्यांना ठाऊक आहे लढाई कसं लढायची आहे. त्यांना ठाऊक आहे की युद्ध कसं लढायचं आहे. चर्चेचे बिंदू सतत लावून लढली जाते. पण इथे त्या गल्याथाने काय केले? दाविदाला शिवशाप दिले. तलवार नाही चालवली, ढाल नाही चालवली, शिव्या दिला. त्याने कशाचा वापर केला? शब्दांचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. त्यांना ठाऊक आहे. जर ते हे सुद्धा बोलत आहेत, अरे तिसरी लहर नाही येणार, तिसरी लाट नाही येणार, तर त्यांना माहीत आहे ते काय बोलत आहेत. कारण त्यांना माहीत आहे जेव्हा ते बोलत आहेत तिसरी लाट नाही येणार, पण ऐकणाऱ्याला काय वाटत आहे? जर आली तर. ते सतत काय देत आहेत? चर्चेचे बिंदू. तुम्हाला माहिती आहे जे मागचे सरकार आले होते त्यांनी काय सुरू केले होते? त्यांना गोष्टी माहीत होत्या. चायवर चर्चा. स्मार्ट पीपल. त्यांना ठाऊक आहे युद्ध कसे लढले जातात. त्यांना ठाऊक आहे युद्ध कसे जिंकले जातात. त्यांना ठाऊक आहे काय पाहिजे? चर्चेचे बिंदू. युद्ध लढायचं पहिलं ही लढाई होते चर्चाचे बिंदू, की लोकांना कुठल्या विषयावर बोलायला दिले जाईल. ते लोक आपल्याला सतत चर्चेचे बिंदू देत आहेत. कारण की आपण त्या चर्चेच्या बिंदूवर बोलू, त्यांच्याप्रमाणे या चर्चेच्या बिंदूवर बोलू. तुम्ही बोलू नका त्यांच्या गोष्टीवर. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्या बिंदूवर बोलत आहात तर इच्छा नसतानाही तुम्ही त्यांना सहाय्य करत आहात. ज्या प्रकारे त्यांना युद्ध हवे तुम्ही त्या प्रकारे त्यांच्यासोबत लढत आहात. दे आर स्मार्ट पीपल, व्हेरी स्मार्ट. तुम्हाला काय वाटतं का ते सतत पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवत आहेत? कारण तुम्ही प्रत्येक दिवशी कशाविषयी बोला? पेट्रोल आणि डिझेल विषयी. ते तुम्हाला काय देत आहे? चर्चाचे बिंदू. चर्चेचे बिंदू. ते स्मार्ट लोक आहेत. कारण की तुम्ही फ्रस्ट्रेट व्हा, कारण की तुम्ही कडूपणाने भरा, तुम्हाला काही चांगले दिसू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना ठाऊक आहे युद्ध कसे लढले जाते. पलिस्तीनी दाविदाला बोलले, काय मी कुत्रा आहे तुझी काठी घेऊन माझ्याकडे येत आहेस? तर तो पलिस्ती आपल्या दैवतांचे नाव घेऊन दाविदाला शिवशाप देऊ लागतो. तर तो पलिस्ती दाविदाला म्हणाल, जवळ आज पक्ष्यांना आणि वन्य प्राण्यांना तुझे मांस खाऊ घालतो. लक्षात ठेव, आता युद्ध सुरू नाही झाले. कुठली काठी चालू आहे का? पण युद्ध सुरू झाले. युद्ध कसं चालू आहे? शब्दाचे. कुठली लढाई कशी सुरू होते? शब्दांनी. समजा दोन गाड्यांची धडक झाली आणि तुम्ही रागात बाहेर याल, माझ्या गाडीला तुम्ही फोडलं, मी तुला दाखवतो. ते भावा चुकी झाली, पैसे घे मागर. भांडणे उठील का? नवरा बायकोमध्ये भांडणं कसे होतात? तू असा बोलला होतास, तू तसा बोलला होतास, तू असा बोलला होतास, तू 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 सुरू झाले. बस चालू आहेत भांडणे. भांडणे नाही होत आहेत का? होत आहेत भांडणे. हालेलुया. नेक्स्ट. दाविदाने गलाथ्याला बोलले. दावीद बुद्धिमान होता. गलाथ्याने दाविदाला बोलायला सुरुवात केली, पण दावीद चूप नाही राहिला. दाविदाने आपले शब्द चालू केले. यावर दावीद पलिस्तीला म्हणाला, तुझी तलवार, भाला, बर्ची याच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस, पण मी मात्र इस्रायलच्या सैन्याचा सर्वशक्तिमान परमेश्वर नाव घेऊन तुला सामोरं येत आहे. तू त्याला दुसणे दिली होतीस. हालेलुया. मी तुम्हाला शिकवलं, जर ते बोलत आहे तर तुम्ही सुद्धा बोला. आपण चूप नाही राहू शकत. मी आणि तुम्ही शांत राहिलो तर आपण लढाई हारणार. असं बोलू नका की मी लढणार नाही. आपल्यापासून मोठे बघा. हे युद्ध लढाल तर जिंकाल. या युद्धाची सुंदरता ही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल नका, पास्टर आम्ही तर आमच्या जीवनाशी त्रासलेलो आहे, आमचं भाडे नाही निघत, आम्ही नाही लढू शकत. लढावे लागेल. कारण लहान कशात आहे? मोठ्यात. कशात आहे? लहान कशात आहे? मोठ्यामध्ये. किती जण माझे बोलणे समजते? लहान कशात आहे? मोठ्यामध्ये. चला एक उदाहरण देतो तुम्हाला. कुणाला बोलू? ठीक आहे, मानसीला बोलवतो. इकडे समोर उभे, माझ्या समोर फिरून.
आता ही मानशी आहे. आता मला हे जे कान कापायचे आहेत. आता कोण माणूस जर कान कापायला आलं तर काय कराल? थांबवणार की पळणार? आणि जर शक्तिशाली आहे तर काय करणार? आणि जर तुमच्यापेक्षा मोठा 10 फूट आहे तर काय करणार? पळायचा प्रयत्न करू शकशील का ॲक्टिंग चांगल्या प्रकारे? जर मी बोलू मला तुझे कान कापायचे तर पळायचं, ठीक आहे? मी तुझे कान कापेल. दॅट्स गुड. चला, थँक्यू. तर मी बोललो मी तुझे कान कापेल. हिने काय केलं की कान वाचवले. कान वाचवले की संपूर्ण शरीर घेऊन पळाली. जेव्हा तुम्ही मोठे युद्ध जिंकता तेव्हा लहान लढाई लढावी नाही लागत. तर मोठ्या युद्धाला जिंका. तुमच्या जीवनातल्या लहान लहान ज्या लढाई ते तुम्हाला लढावी नाही लागणार. घराचे भाडे, मुलांची फीज, बिझनेसला वाढवणे हे लहान लहान लढाई आहेत. पण या लहान लढाई कशात आहेत? युद्धामध्ये. त्याला आपले कान वाचवायचे, ते पूर्ण शरीर घेऊन पळाली. जर तुम्ही युद्ध जिंकाल तर लढाई आपल्याप जिंकाल. किती जणांना माझे बोलणे समजते? कारण लढाई जिंकला तरी पण युद्ध चालू आहे. आणि या युद्धाचा फरक कुठे पडेल? पुन्हा तिथे पडेल. तर बुद्धिमान बना. बोलू नका की मी या युद्धाला लढणार नाही. कारण तुम्हाला स्वतःची लढाई सोडून ही लढाई लढावी लागेल. ह्या जर जिंकल्या तर ती आपल्याप जिंकाल. तर तुम्ही नाही बोलू शकत माझ्याकडे स्वतःचं संकट आहे पास्टर, माझ्याकडनं नाही होणार पास्टर. अरे तुम्ही जावा वास्तविकता संग्रह वाटायला. आमचं तर स्वतःचं संकट पडलं आहे बहीण, आम्हाला का त्रास द्यायला आला? आमच्याकडे वेळ नाही. असं नाही होऊ शकत. तुम्हाला काय समजतं? आमच्याकडे इथं जेवायला नाही आणि तुम्ही बोलतात वास्तविकता संग्रह वाटा. आमच्याकडे मुलांची फीज नाही आणि तुम्ही बोलता पार्टनरशिप द्या. हे जे तुम्ही पार्टनरशिप ते करता ते कुठे जात आहे? युद्धात जात आहे. युद्धात जात आहे. जर युद्ध जिंकले जाईल तर लढाई आपल्याप संपतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही स्वार्थी नाही होऊ शकत. तुम्ही तुमची नजर युद्धातून हटून आपल्या वैयक्तिक लढ्याकडे लावा. तुम्ही स्वार्थी नाही होऊ शकत. ख्रिस्तियांनी ह्या चुका केल्या. चर्चमध्ये केवळ आपली प्रार्थना घेऊन येतात. पास्टर पोटातले दुखणे काढा. पास्टर मुलं खूप सतवतात. पास्टर शेजारी मरून दे. हेच प्रार्थना असतात त्यांच्या. प्रेज द लॉर्ड. आणि जास्त वेळ कसं घालतात? जेवण 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 प्रभू जेवण, मुलांची फीज प्रभू, घराचे भाडे प्रभू. ज्या गोष्टींची चिंता करणे मना आहे त्या गोष्टींचे प्रार्थनाचे बिंदू बनत लोकांनी. चिंता करणे कमी पाप होते, त्याला तुम्ही प्रार्थना पण बनवले. हसू शकता. विचारत आहे मी, चिंता करण्यास ते कमी पाप होतं का? कधी प्रार्थना सुद्धा बनली तुमची आणि एकटे नाही त्यामध्ये आम्हाला सुद्धा तुम्ही जोडता. आणि नाही केलं तर मीच दृष्ट पास्टर आहे जे खूप दृष्ट आहेत बोलतात. प्रार्थना करायला गेलं तर बोलतात काय आहे बकवासची प्रार्थना. ज्या गोष्टींविषयी चिंता करणे मना आहे, शेजाऱ्याला बोला ज्या गोष्टींविषयी चिंता करणे मना आहे त्याला लोकांनी प्रार्थना बिंदू केले. मला सांगा कसं उत्तर येईल? बायबल नाही वाचले? येशू ख्रिस्ताने बोललं चिंता करू नका, काय खाणार, काय पिणार, काय घालणार आणि कुठे राहणार. या 4 व्यतिरिक्त कुणाची काही प्रार्थना आहे अजून? मला पण ऐकायचं आहे. ही 4 तर प्रार्थना आहे लोकांची, प्रार्थना. हेच कारण आहे की सैतानाला जे म्हणत ते करू शकतो. सैनिकांना त्यांनी अडकून ठेवलं आहे. हेच कारण आहे. यू हॅव टू डिलिव्हर युअर सेल्फ. प्रेज द लॉर्ड. कधी जरी असा विचार तर काय करायचं? आपण त्या हातानं उचलायचं, बोलायचं धन्यवाद प्रभू माझ्याकडे खायला आहे येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. उचलता बोला माझ्याकडे खायला आहे येशूच्या नावामध्ये. सिंह उपाशी झोपू शकतो पण मी उपाशी झोपू नाही शकत. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच कमी नाही येशूच्या नावामध्ये. सिंपल. समजतं तुम्हाला? तुम्हाला कशाला पळवायचं आहे? चिंतांना.
चिंता पळली तर तसंच चमत्कार होईल. प्रेज द लॉर्ड. पण जोपर्यंत चिंता आहे ते काय करेल? चमत्काराला थांबून ठेवेल. याचमुळे येशू ख्रिस्त काय बोलला? चिंता करू नका. काय बोलला? चिंता करू नका. चिंता करू नका. त्याने बोललं जर चिंता नाही केलं तर वाचून राहाल संकटापासून. जसं त्यांनी बोललो ओ कुणाला स्पर्श करू नका तर व्हायरस नाही येणार. हेच बोललं त्यांनी. म्हणजे शिवणात येणार नाही, शिवणात नाही येणार. हेच येशू ख्रिस्ताने बोललं. चिंता नाही कराल तर जेवण येईल. चिंता नाही कराल तर घराचे भाडे येईल. चिंता नाही करणार तर कमी नाही होणार. सिंपल. किती सोपे आहे हे. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला चिंता करणे मना आहे. चिंता करणे मना आहे. या गोष्टींविषयी बोलणे सुद्धा मना आहे. ठीक आहे, कारण लढाई चालू आहे. तर तयार आहात? आता पण आपण काय शिकवत आहोत? बोलणे गरजेचे आहे. आतापर्यंत मी बोललो नाही बोलायचं काय आहे. मी केवळ हे शिकवत आहे बोलणे गरजेचे का आहे. चला अजून एक वचन ऐकू. अनुवाद 6वा अध्याय 6वे वचन. तर चर्चेचे बिंदू काय असतात? विचार आणि समजून बोललेले शब्द, विचार आणि समजून घेतलेले विषय, ज्यांचा एक टार्गेट असतो, ज्यांचा एक फोकस असतो. असेच बोलले जात नाही. जे विचार करून मुद्दामून बोलले जातात त्याला आपण काय बोलतो? चर्चेचे बिंदू. प्रत्येक लढाईमध्ये, प्रत्येक युद्धात काय पाहिजे? चर्चेचे बिंदू. कारण लढाई हत्याराची नाही, लढाई कशाची आहे? चर्चेचे बिंदूची. की आपण काय बोलत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच कारण आहे जर तुम्ही फोन उचलता तर इथं काय बोलतात? कोविड वॅक्सिन घ्या, हे कर, हे करा, ते करा. त्यांना ठाऊक आहे. ते विचार केलेल्या समजलेल्या प्लॅनचा भाग आहेत. ते विचार करून समजलेले षडयंत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बुद्धिमान बदला. काय बोलायला सुरुवात कर जे आम्ही तुम्हाला सांगितले आहे ते करू नका जे तुम्हाला करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आपला वेळ वाया घालू नका. दे आर थिंग्स टू टॉक. ओके. अनुवाद 6वा अध्याय 6वे वचन. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. नेक्स्ट. आणि तू आपल्या मुला बाळांना ह्या गोष्टी समजून शिकव. घरी बसून, रस्त्यावर चालताना, झोपताना, उठताना याची चर्चा करत राहा. प्रेज द लॉर्ड. भेटले का चर्चेचे बिंदू? बघितलं टॉपिक कुठून आलात. त्यांची चर्चा करत राहा. कधी करा? ते आपल्या म्हणजे मुला बाळांना समजून शिकवा. समजून शिकवा. घरी बसून, रस्त्यावर चालताना, झोपता, उठता, झोपताना, जेवताना, पिताना याचीच काय करा? चर्चा. या गोष्टी परमेश्वराने शिकवल्या. लक्षात ठेवा, यावेळी ते कुठं होतं? युद्धात, विल्डरनेसमध्ये. आणि परमेश्वर त्यांना शिकवत होता की युद्ध कसे लढले जाते. एक पॅरेंटिंगसाठी हे खूप मोठे वचन आहे. तर तुम्ही आई वडील आहात तर तुम्हाला शिकले पाहिजे मुलांना कसे तयार करायचे आहे. उठता, बसता, झोपता, काय सांगा मुलांना ह्याच गोष्टी शिकवा. तेव्हा जाऊन ट्रेनिंग होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तू आपल्या मुला बाळांना समजून शिकव. काय कर? घरी बसून, मार्गावर चालून, झोपता, उठता ह्याची काय कर? चर्चा कर. जे आम्ही आता तुम्हाला सांगाल त्याच गोष्टी जे तुम्हाला प्रत्येक वेळी करायच्या आहेत. घरी पण तेच करायचं आहे, जेवण बनवता पण तेच करायचं आहे, ट्रेनमध्ये सुद्धा तेच बोलायचं आहे, बस स्टॉपवर पण तेच बोलायचं आहे, ऑटोमध्ये पण तेच बोलायचं आहे, बिझनेसच्या जागे पण सर्व जागे ह्याच बोलायचं आहे. प्रेज लॉर्ड. की जरा माझे बोलणे समजते. तयार आहे युद्धासाठी? दाखवत आहे मी तुम्हाला. बायबल सांगत आहे त्या आपल्या मुला बाळांनाही शिकवा. घरी बसून, रस्त्याने चालताना, झोपता, उठता याची चर्चा करा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिटकवा. ना विवाहित महिला कसं बांधतं? जे लग्न असतं ते लटकलेलं असतं कपाळावर. तू सांगत आहे तुझ्या समोर असल्या पाहिजे या गोष्टी. तुला काय पाहिजे? आठवण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ह्या गोष्टी ज्यावर आपल्याला चर्चा करायची. कुठल्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे पडतं की आपण कुठल्या गोष्टीवर चर्चा करत आहोत. न्यूज बघणे बंद करा. कारण ते तुम्हाला चर्चा त्यांना द्यायची आहे. चर्चा त्यांना पाहिजे की तुम्ही कुठल्या गोष्टीवर चर्चा करा. कारण त्यांना हे युद्ध जिंकायचं आहे. अनुवाद 11वा अध्याय 18वे वचन. म्हणून सांगतो
म्हणून सांगतो ह्या आज्ञा लक्षात ठेवा, आपल्या हृदयात साठवून ठेवा, त्या लिहून ठेवा. का सांगत आहे? कारण 2 जागे आहे, सेम अनुवादाचेच पुस्तक आहे. आता आपण 6व्या अध्यायातून वाचला तर कुठं वाचा? 11व्या अध्याय. म्हणजे परमेश्वर 2दा सांगत आहे एकाच पुस्तकातून. आणि आपल्याला ठाऊक आहे जेव्हा परमेश्वर 2दा सांगतो ते तर खूप महत्त्वाची होती गोष्ट. आणि हे वेगवेगळ्या पुस्तकात नाही परंतु त्याच पुस्तकात आहे. म्हणजे 6व्या अध्यायात पण आहे आणि 11व्या अध्यायात पण आहे. किती जवळजवळ आहे. म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा, त्या हृदयात साठवून ठेवा, त्या लिहून ठेवा आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधावं, कपाळात लावा. नेक्स्ट, आपल्या मुलांबाळांना हे नियम शिकवा. घरी दारी झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. हालेलुया. नेक्स्ट, म्हणजे घराच्या फाटकावर आणि दाराच्या खांबावर ही वचने लिहा. नेक्स्ट, म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुले बाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत राहाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो सांगत आहे जेव्हा हे काम तुम्ही कराल तर तुम्ही नक्की जिंकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, विजय आमचा आहे. विजयवंतपेक्षा मोठा आहे. विजयवंतपेक्षा मोठा आहे. विजयवंतपेक्षा मोठा आहे. सोपे, विजय आमची आहे. आपल्याला ठाऊक असले पाहिजे की युद्ध कसे लढायचे आहे. वी कांट बी. युद्धाला आपण युद्धाच्या नियमानेच लढू शकतो, बाकीच्या नियमाने नाही लढू शकत. प्रेज द लॉर्ड. चला वाचू प्रेषणाचे कृत्य 5वा अध्याय 28 वचन. ॲक्ट्स चॅप्टर 5:28. तो म्हणाला, आम्ही तुम्हाला येशू या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली आहे, आणि तरी तुम्ही तुमच्या शिकवण्याचा प्रचार सर्व यरुशलेमात केला, आणि या मनुष्याचा मरणाचा दोष आमच्यात ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? इथं बघू शकता प्रेषितांनी काय केलं. त्यांनी ठाऊक होते काय करायचं. त्यांनी पूर्ण चर्चा पूर्ण यरुशलेममध्ये केली. हालेलुया. पूर्ण शहर कुणाविषयी बोलत येशू ख्रिस्ताविषयी. त्यांना ठाऊक होतं युद्ध कसे लढायचे आहे. तर आपल्यासुद्धा लोकांना चर्चेचा बिंदू द्यावा लागेल. ते कुणाविषयी बोलू? येशूविषयी. मी सांगेल तुम्हाला कुठले पॉईंट आहे. आपल्याला आपले बोलणे त्यांच्या तोंडातून काढायचे आहे, ना की त्यांचे बोलणे आपल्या तोंडातून करायचे आहे. त्याचा भाव वाढला, दह्याचा भाव वाढला, दुधाचा भाव वाढला, हो स्कूलवाले हे करत आहे. या आपले चर्चेचे बिंदू नाहीत. आपल्याला त्याविषयी काहीच बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही. आपल्याकडे आपले बिंदू आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर 3 बिंदू, शेजाऱ्याला बोला 3 बिंदू आहेत. किती लोक तयार आहेत ऐकायला? कशासाठी? आपल्या मनात ठेवण्यासाठी. आणि आत्तापासून हेच बोलायचं आहे. जे 2 मित्र आहेत ना, वायफळ बोलणे बंद करा. 2 मित्र पण तेच बोलायला लागतील. मी सांगेल तुम्हाला किती महत्त्वाचे आहे. पहिलं आहे आणि खूप सोपे आहे. काय आहे? खूप सोपे. पहिला चर्चेचा बिंदू, येशू येत आहे आणि लवकर येत आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, शेजारला बोला, 3 लोकांना बोला, येशू येत आहे, लवकर येत आहे. कठीण आहे? किती सोपे आहे. परत बोला, येशू येत आहे, लवकर येत आहे. वैज्ञानिक बनायची गरज आहे का? ती सोपे आहे. परत बोला, येशू येत आहे, लवकर येत आहे. तुम्ही बोला, हे इतके शक्तिशाली? खूप शक्तिशाली आहे. ही ती गोष्ट आहे जे शैतानाला नाही पाहिजे लोकांकडे पोहोचो. कारण त्याला माहीत आहे, जर लोकांना माहिती पडली येशू लवकर येत आहे तर लोक येशूला स्वतःला देण्यास सुरुवात करतील. इनफॅक्ट काय ख्रिस्ती पण त्यांना फसवणूक झाली आहे. जेव्हा पास्टर ख्रिस्त बोलले, ओ हे ख्रिस्ताचं करणी नाही, पण त्यांनी बोलले नाही, हे ख्रिस्ताचीच करणी आहे. आता आमचा प्रश्न आहे, प्रभूंनी लॉकडाऊन लावला होता परमेश्वराने, तर खोलला कोणी? ते प्रार्थना तर करत नव्हते. प्रभूचं धन्यवाद आहे, ते लॉकडाऊन राहून दे. मी आणि तुम्हीच होता जे लॉकडाऊन उघडण्यासाठी प्रार्थना करत होतो. कारण आपल्याला ठाऊक परमेश्वरने हे केले नाही. आता प्रूफ कोण योग्य होत, मी का ते लोक? टू बी वाईज. शक्तिशाली आहे ते, खूप शक्तिशाली, सत्य शक्तिशाली आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, येशू येत आहे, लवकर येत आहे. येशू येत आहे, लवकर येत आहे. पेट्रोलच्या दरवाढीचा आपल्याला काही अर्थ नाही. दूध दह्याच्या दराचा आपल्याला काही अर्थ नाही. कशाविषयी अर्थ आहे आपला? येशू येत आहे, खूप शक्तिशाली आहे. तुम्ही बोलाल यात काय शक्तिशाली आहे? तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही 2-4 आता बोलाल येशू येत आहे, लवकर येत आहे, 2-4 शैतान पळून जातील तुम्हाला सोडून. मस्ती नाही करत आहे. तुम्ही बोला शैतान पळून जातील. विचार करून बघा, 4 लोक शिव्या देत आहेत आणि तुम्ही तिथे उभे आहात. तुम्हाला शिव्या ऐकणं आवडत नाही तर तुम्ही उभे राहाल का पळाल? शैतानाला हे आवडत नाही, हे ऐकणं आवडत नाही की येशू येत आहे, लवकर येत आहे. ते थांबतील की पळतील?
सिंपल. तुम्ही घरी जाऊन काय करता? येशू येत आहे, लवकर येत आहे. शैतान बोलते काय चाललंय या घरी, काय चाललंय या घरी. रस्त्यावर चालताना तुम्ही बोलता येशू येत आहे, लवकर येत आहे, येशू येत आहे, लवकर येत आहे. सैतान नाही ऐकू शकत, त्यांचे कान फाटत हे ऐकून. दे कांट हेअर इट. कारण हे सत्य आणि सैतानाला सत्य झेलता येत नाही. प्रेज द लॉर्ड. सत्य खूप शक्तिशाली आहे. सैतान सत्याचा सामना नाही करू शकत. लक्षात ठेवा, सत्य वेळेनुसार बदलत नाही, वेळेनुसार सत्य होतं. तर आपण 4000 वर्षापूर्वी बोलत असतो येशू येत आहे, लवकर येत आहो, पण ते त्या वेळेचं सत्य नव्हतं. लक्षात ठेवा, सत्याला वेळ खूप गरजेचा आहे. सत्याला वेळ खूप गरजेचा आहे. त्याला आपण काय बोलतो? रेहमा. रेहमा काय आहे? परमेश्वराद्वारे विशेष वेळेला दिले गेले विशेष वेळ, विशेष वचन, विशेष लोकांना दिले गेलेले, विशेष वेळेवर दिले गेले विशेष वचन. ह्या वेळेचे हे सत्य आहे की येशू ख्रिस्त येत आहे आणि लवकर येत आहे. ही वेळ काय आहे? रेहमा. प्रेज द लॉर्ड. ही वेळ काय आहे? रेहमा. खूप शक्तिशाली आहे ही लाईन, कारण सैतान हे ऐकू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू येत आहे, लवकरच येत आहे. येशू येत आहे, लवकर येत आहे. कुठले बोलणे असो फिरून, पेट्रोलचे भाव वाढत आहे, बोलताय येशू येत आहे, लवकर येत आहे. नाही जायचं तिकडे. यू डोंट गो देअर. जायचंच नाही आपल्याला तिकडे. प्रेज द लॉर्ड. ते आपले चर्चेचे बिंदू नाही, हे आहे आपले चर्चेचे बिंदू. हालेलुया. समजलं तुम्हाला? आपल्याला त्याच्याशी काही त्रास नाही. हालेलुया. 1000 रुपये करा पेट्रोलच्या, आम्हाला काहीच फरक नाही पडत. काहीच फरक नाही पडत. आपल्याकडे आहे तेवढे पैसे. वी आर टू रिच. तुम्ही माझ्या तोंडातून कधीच नाही ऐकणार माझ्याकडे पैसे नाही. माझ्या स्टाफला विचारा. तरी मी 50 प्रोजेक्ट करत आहे आणि कुठला नवीन प्रोजेक्ट आला तर मी त्यांना बोलतो हे विचार करू नका माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे खूप पैसा आहे. हे माझ्या तोंड तुम्ही ऐकूच नाही शकत माझ्याकडे पैसे नाही. आय कांट से इट. कारण मला ठाऊक आहे माझ्याकडे खूप आहे, तर मी खोटं का बोलू? आय कांट से इट. प्रेज द लॉर्ड. बोला येशू येत आहे, लवकर येत आहे. कठीण आहे पण शक्तिशाली आहे. ठीक आहे. बोला येशू येत आहे, लवकर येत आहे. येशू येत आहे, लवकर येत आहे. येशू येत आहे, लवकर येत आहे. दुसरं बिंदू, ही परमेश्वराच्या कृपाची वेळ आहे, उद्धाराची वेळ आहे आणि वाचवण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वराच्या उद्धाराची वेळ आहे, कृपाची वेळ आहे, वाचवण्याची वेळ आहे. ठीक आहे. परमेश्वराच्या क्रोधचा वेळ नाही. तुम्हाला माहिती ठाऊक आहे की लोकांना हे ऐकायचं आहे, पण निराशाचे बोलणे ऐकून ऐकून थकले आहेत. आपल्याकडे खूप सारे दर्शक आहे ह्यावेळी चांगले. प्रेज द लॉर्ड. खूप सारे दर्शक आहे ज्यांना आपल्याकडून ऐकायचं आहे, आशाच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. मसाईला खूप सारे ख्रिस्ती आहेत ज्यांना जे फसवले गेले सुद्धा बोलतात प्रभूचा क्रोध भडकला आहे. येशूची इच्छा आहे, प्रभू बदला घेत आहे. जर बदला घेत असत तर सर्वात प्रथम आम्हीच होतो जे चर्च खोलायला उत्सुक होतो. कोण बदला घेत आहे? ह्या देशात एक दिवस होता, हेच चर्च होतं जे उघडे होतं. किती जणांना ठाऊक आहे? पूर्ण देशात 1.4 अरब आबादीमध्ये मी एकटाच होतो जो उभा होतो. एक दिवस होता या देशात. आम्हाला ठाऊक आहे हे, कारण आम्हाला सत्य ठाऊक आहे. सैतान सोबत काम नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. कारण सत्य काय आहे? काय आहे? शक्तिशाली. कृपेचा, सोडवण्याची, धाराची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजता तुम्ही? हेच बोलणे करायचं आहे. त्यामुळे आपण लोकांना वाचू शकेल. जे त्रासात आहे त्यांना नाही समजत. त्यांना वाटत आहे परमेश्वर त्यांच्या विरोधात आहे. परमेश्वर त्यांच्या विरोधात आहे. त्यांना वाटत आहे त्यांच्या पापांचा बदला तो घेत आहे. ती आशा काय होत आहे? अजून तुटत आहे. तर आपल्याला काय द्यायचे त्यांना? आशा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत बोला, ही परमेश्वराची कृपाची वेळ आहे. तुमच्याकडे आशा येत नाही का? जर पहिल्यांदा आला तर टेन्शन घेऊ नका. हे कुठं आलो? युद्ध शिकवत आहे इकडे.
जर पहिल्यांदा आला असता आणि ते पैसे वाटत असतो तर काय बोलला असता, 2 जास्त द्या, पहिल्यांदा आलो आम्ही. हालेलुया. पहिल्यांदा आला तर टेन्शन घेऊ नका. युद्ध शिकवत आहे, चांगल्या प्रकारे शिकवत आहे, ज्याचा तलवार आणि काठीचा वापर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरे आहे, पृथ्वी परमेश्वराच्या चांगुलपणाने भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, पृथ्वी परमेश्वराच्या चांगुलपणाने भरलेली आहे. 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 कोरोनाने भरलेली नाही. ठीक आहे. कशाने भरलेले आहे? चांगलेपणाने. वाईटाने भरलेले नाही. कशाने भरले आहे? चांगलेपणाने. तुम्ही पिक्चर बघितले आहे ट्रेजर हंट वाली? तर ते खजिना शोधत असतात. किती जण बघितले आहे पिक्चर? बघितले आहे ना कोणी ना कोणी? अलिबाबा तर 40 चोर बघितले असेल. पण ते काय शोधत असतात? खजिना. एक दुसऱ्यांना काय भेटते? खजिना. बाकी लोक त्यांना पागल समजतात. ओ, असं काय खजिना नाही, खजिना असं काहीच नाही, पण त्यांना भेटतो. त्याच प्रकारे जर तुम्ही विश्वास कराल, ही पृथ्वी परमेश्वराच्या चांगलेपणाने भरलेली आहे, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगलेपणा भेटेल. प्रेज द लॉर्ड. भेटेल प्रत्येक जागी चांगलेपणा. प्रत्येक जागी काय भेटेल? चांगलेपणा. कारण तुम्ही विश्वास करत आहात, तुम्ही बोलत आहात, तुम्ही शोधत आहात. मानू नका, ओ महागाई वाढली आहे, दुष्टताने भरलेली आहे, बुराई वाईटाने भरलेली आहे. मानू नका ह्या गोष्टींना. तुम्ही काय मानता? चांगलेपणाने भरलेली आहे परमेश्वराच्या. असा हा 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 आनंद होत नाही ऐकून? आशा येत नाही का? बोला, पृथ्वी परमेश्वराच्या चांगलेपणाने भरलेली आहे. बोलू नका नोकरी नाही. जर एक नोकरी आहे तर ते तुमच्याकडे येईल. प्रेज द लॉर्ड. जर एक सुद्धा आहे, कारण चांगलेपणाने भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पृथ्वी परमेश्वराच्या चांगल्यापणाने भरलेली आहे. पृथ्वी परमेश्वराच्या चांगलेपणाने भरलेली आहे. तुम्ही बोलाल तर तुम्हाला मिळेल. शेवटी ते पण शोधतातच ना खजिना, शेवटी भेटून जाते. त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा मानाल, बोलाल, विश्वास कराल, मला काय मिळेल? चांगलेपणा. प्रेज द लॉर्ड. तर आपले चर्चेचे बिंदू काय आहे? पहिलं काय आहे? बाकीचे लोक विसरलेत का? बाहेर जाऊन काय बोलणार? ठीक आहे, 3 लोकांना बोला. 3 लोकांना बोला. 3 लोकांशी बोला. येशू येत आहे, लवकर येत आहे. काय लोक बोलतच नाही, फक्त असे बघत आहेत. भावा, आतमध्ये चर्चा कर, मग जाऊन बाहेर चर्चा कराल. प्रेज द लॉर्ड. रिक्षात पण आहेत, काय बोलायचे? येशू येत आहे, लवकर येत आहे. जर रिक्षा चालवत आहात तर त्यांचं स्वागत करा. बसा ताई, येशू येत आहे, लवकर येत आहे. काय जाते? युद्ध आहे का? थांबू शकतं का कोणी? प्रेज द लॉर्ड. येशू येत आहे, लवकर येत आहे. काही लोक नोकरीमध्ये, विचार कर, नोकरी दिली होती तुम्हाला, काम करा, पण नोकरीमध्ये दबाव टाकला जात आहे, वॅक्सिन घ्या. घाबरत आहेत का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही चांगलेपणामध्ये विश्वास करतो. तो इज इम्पॉर्टंट यू टॉक अबाउट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, येशू येत आहे, लवकर येत आहे. येशू येत आहे, लवकर येत आहे. ही परमेश्वराची कृपाची वेळ आहे. परमेश्वराच्या वाचवण्याची वेळ आहे. पृथ्वी परमेश्वराच्या चांगलेपणाने भरलेली आहे. पृथ्वी परमेश्वराच्या चांगलेपणाने भरलेली आहे. हालेलुया. उचला आपल्या करान्य भाषेत प्रार्थना. Libra kondra, ligra bashondra, litra andra, litra akosha, titra la angra toro, rip angro, soto litra andra lige boshatra, rabashonda litra angra, litige boshatra, litra la valaba, rakama angra titele bosha, titele grabondra stike bola andra lige boshatra laba, rinda ligra bosha, titela angra talitela angro tolotra stike boshandra lige boshatra laba. Rabashonda libra andros tokoli indra la kandros tigele boshatra balaba rakama angro to digele bronda kitele gbota litra angra ligra balaba linda litra la batlaba sonda litra la kandra litra la latra lige boshatra lige mandros to kondla balaba lindra soti la raboshanda litra la andro tolita ronda li la brashonda litra la lata landra litra la bashonda la kaba limbra lo roti le proshara la ba
Liprotali telegrabo telegrabatala ridla boshi telegraboli grabonda ligre boshandala Riprotali tela khondali prasatrabalaba. Hallelujah. Praise the Lord. सो कुणाचं वाईट करायचं नाही आपलं. सोपे आहे. 3 येशू येत आहे, लवकर येत आहे. लक्षात ठेवा, हे सत्य ऐकून सैतान काय करतील? कारण सत्याचा सामना सैतान करू नाही शकत. हे त्यांच्यासाठी काय, त्यांच्या कानात फुटत असलेले बॉम्ब. प्रेज द लॉर्ड. ज्यांना ते सहन करू नाही शकत. की जग कशाने भरलेले आहे? परमेश्वराच्या चांगलेपणाने. ते आपल्याला त्यांना विश्वास द्यायचा की जग काय आहे, की प्रत्येक जागी काय आहे? आजार आहे. पण आपण काय बोलतो आहे? प्रत्येक जागी काय आहे? जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हवा काय आहे? पवित्र आत्मा. कारण येशू ख्रिस्त कोण आहे? जीवन. त्यांना ठाऊक नाही की ही हवा काय आहे. ही हवा सुद्धा काय आहे? पवित्र आत्मा. सो वी नो इट. आपण त्याविषयी बोलणार आहोत. वाईट बोलणे, कुरकुर करणे मना करा. जर मन लावायचं कशावर लावा? देवाच्या चांगलेपणावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ओरडू शकता महिमा. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्हाला तुमचं स्वागत करायचं आहे. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला आहात तर. टाळ्या जोरात वाजू, चांगल्या प्रकारे वाजू शकतो. तर आनंद आहे की तुम्ही आमच्यामध्ये आला आहात. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही येशूला प्रभू बनवून घेऊन जा. कारण येशू येत आहे आणि लवकर येत आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्यासोबत तुम्ही सुद्धा स्वर्गात जावा. प्रेज द लॉर्ड. तर या प्रार्थनेला माझ्यानंतर करा. कुठल्याही सेंटरमध्ये तुम्ही आहात तर मला तुम्हाला सांगायचं आहे येशू येत आहे आणि लवकर येत आहे. आणि देवाला तुम्हाला वाचवायचं आहे. हेच कारण आहे की आज रविवार सकाळी तुम्ही इथे आहात. तुमच्याकडे कळायला खूप काम होते. विचार करा कसं सर्व सोडून तुम्ही इकडे आलात. कारण हे प्रभूची इच्छा होती की आज तुम्ही ते भेटा आणि त्याचविषयी जाणून घ्या आणि वाचा. प्रेज द लॉर्ड. तर याला सामान्य घटना मानू नका. काही देवाची इच्छा आहे ज्यामुळे आज तुम्ही इथे आहात. त्या प्रार्थनेला माझ्यानंतर करा. आपले डोळे बंद करा. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये जिवंत देवाच्या पुत्रामध्ये तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज सर्वदा जिवंत आहे. मी आज आपल्या मनात विश्वास करतो आणि तोंडाने कबूल करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. माझे तारण झाले आहे. धन्यवाद परमेश्वरा. मी विश्वासद्वारे आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाला स्वीकारतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवू शकतो आपण यांच्यासाठी. सो परत स्वागत आहे यांचं परमेश्वर राजा आणि आमच्या चर्चमध्ये. परत एकदा टाळ्या वाजवू शकता. बसू शकता तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. ही भेट आपल्या दशमांश आपली पार्टनरशिप देण्याचे कॉयर आपलं स्वागत करेल. परमेश्वर स्तुती आणि आराधना करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये
सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य ही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्थितीमध्ये, सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. प्रार्थना करू भेटसाठी, दशमांसाठी. धन्यवाद परमेश्वर ही भेट आणण्याची कृपा, संधी, योग्यता दिल्याबद्दल. जसं आम्ही दिले आहे तुझ्या वचनानुसार वाढलेले शेतीला आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. आम्ही या भेटवर तुझ्या आशीर्वादाचे आवाहन करतो, बढोतरीसाठी प्रभू, आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काय अनाउन्समेंट आहे, खूप लक्षपूर्वक ऐका. सर्वात प्रथम आहे क्रॅश कोर्स लीडरशिप साठी, पास्टरशिपसाठी. 17 तारखेला सुरू होते आणि 31 तारखेपर्यंत असेल. होऊन दे की तुम्ही स्वतःच एनरोलमेंट करा यामध्ये. जर तुम्हाला जास्त करायचं, तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. एक व्यक्ती जो ट्रेंड आहे तो कमी वेळेत जास्त करू शकेल, त्याच्या अपेक्षापेक्षा जो ट्रेंड नाही तो स्वतःला ट्रेन कर. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही जास्त परिणामाला आणा. आमचे लिंक काय याला क्लिक करा तुमच्या सेलमध्ये जर तुम्हाला दिले असेल तर. जर तुम्हाला वाटत होतं मजाक आहे, प्लीज त्याला सिरियसली घ्या. स्वतःला लीडर बनवा. शेजाऱ्याला बोला स्वतःला लीडर बनवा. ठीक आहे. जितकं तुम्ही पुढे वाढाल तितकं गोष्टींना योग्य प्रकारे करा, योग समज बरोबर कराल. 17 तारखेपासून ट्रेनिंग आहे, 31 तारखेपर्यंत 10 क्लास होईल 2-2 तासाचे. जे तुम्हाला ठाऊक नाही तर सांगत आहे ट्रेनिंग कशी आहे. त्यामध्ये आम्ही महत्त्वाच्या गोष्टी शिकवणार, जे नवीन जुन्या सगळ्यांसाठी. आणि आपला एम काय, 5,000 पास्टर्स आणि 10,000 लीडर्स. आम्ही काय करत आहे ट्रेन. सो डू इट. स्वतःबरोबर सुरुवात करा, आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर सुरुवात करा. आपण पोहोचू. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपण दिवसातून 3दा प्रार्थना करतो, सकाळ, दुपार आणि रात्री. प्रत्येक दिवशी आपण कम्युनियन करतो. रविवार शिवाय, कारण रविवारी खूप सारे चर्चेस असतात. प्रत्येक दिवशी सोमवारपासून शनिवारपर्यंत आपण कम्युनियन करतो सकाळी 7:30 वाजता, म्हणजे उद्या पण होणार आहे. सो बी अ पार्ट ऑफ इट. त्यामुळे एकत्र प्रेज लॉर्ड. त्यानंतर आपली ऑल इंडिया लीडर्स ट्रेनिंग आहे 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला. प्रेज द लॉर्ड. वो. तर सुट्टी घ्यायला सुरुवात करा. शेजाऱ्याला बोला सुट्टी घ्यायला सुरुवात करा. या गोष्टींना सुट्टी घ्या. केवळ घरात लग्नाला लहान नाचायला सुट्टी घेऊ नका. लोकांसाठी सुट्टीचा अर्थ आहे लग्नात जाऊन लाडू खाणे, नाचणे. तुम्ही सुट्टी कशासाठी घेता? चर्चच्या प्रोग्रामसाठी. बोला शेजाऱ्याला बोला सुट्टी घेता चर्चच्या प्रोग्रामसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सर्वात महत्त्वाचं आहे प्रोजेक्ट 5000. बोला प्रोजेक्ट 5000. आनंद येऊन बोला प्रोजेक्ट 5000. आनंद येऊन बोला प्रोजेक्ट 5000. किती जण ठाऊक आहे प्रोजेक्ट 5000 काय आहे? तर हे काय 31 जानेवारी 2022 पर्यंत आपण 5000 पार्टनर्स तयार करणार आहोत, जे 5000 रुपयासोबत काय करतील? पार्टनरशिप. आपल्याकडे करायला भरपूर काही आहे. आपल्याकडे काय लव वर्ल्ड इंडिया आहे, माहीत आहे ना. आपल्याकडे स्वतःचं TV स्टेशन आहे, जे कशावर येतं? एअरटेलवर 693 येतं. वी आर गोइंग टू पुश इट. अजून चायनावर घेऊन जाणार, त्यात हिंदी पण कॉर्पोरेट करणार आहे, त्याला अजून वाढवणार आहे. त्यानंतर आपला हिलिंग स्कूल आहे, आपले चर्चचे प्रोजेक्ट आहे, मिनिस्ट्रीचे प्रोजेक्ट आहे, इनर सिटी मिशन आहे, लव वर्ल्ड रेडिओ आहे. सर्व गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर होऊन दे की तुमचा फोकस प्रभूच्या इच्छेवर आहे. तर 5000 पार्टनर किती बरोबर? 5000 रुपये बरोबर. आजच एक पार्टनर बना, आजच. तर बोल नका ओ मी पार्टनर नाही, घरात 5 लोक आहेत तर मी एक बनणार नाही. आपल्या विश्वासाला खेचा. तर ह्या वेळेला विश्वासाला खेचणार नाही तर कधी खेचणार? तुमच्या पूर्ण जीवनाविषयी मी काल पण सांगत होतो. तुमचा सेल, तुमची पार्टनरशिप, तुमचा सन्मान. तुम्ही माझा सन्मान यासाठी नाही करत की मी पास्टर आयझेक आहे. तुम्ही माझा सन्मान यासाठी करता कारण माझे काम तुम्हाला दिसतात. स्वर्गात माझा सन्मान यासाठी नाही की मी पास्टर आयझेक आहे. स्वर्गात माझा सन्मान यासाठी की मी आत्मा उत्पन्न केली. मी 1000 चर्च सुरू केले, लाखो आत्मा, करोडो आत्मा ज्यांना आपण वाचवतो. ह्यासाठी माझा सन्मान आहे.
सर तुम्ही सेल लीडर आहात, तुम्ही एक पार्टनर आहात, तुम्ही एक ख्रिस्ती आहात. तुमचा सन्मान त्या कामाने जे काम तुम्ही परमेश्वरासाठी करता होऊ देऊ नका की तुमचा सन्मान पाहिजे तुम्ही काम नाही करत. नाही, मला स्वर्ग भेटेल बिना कामाचं, पण सन्मान बिना कामाचं नाही भेटणार. ऐकताय का? मला स्वर्ग बिना कामाचा आहे, पण सन्मान नाही. ते तुमच्यावर आहे. हा 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 हा. सो डोंट थिंक एनिथिंग. ठीक आहे, वी आर नॉट हेअर टू चीट. प्रेज द लॉर्ड. तर बोला प्रोजेक्ट 5,000 पार्टनर 5,000 रुपये बरोबर प्रत्येक महिना. बोला मी करू शकतो. बोला मी करू शकतो. त्यानंतर प्रोजेक्ट 5,000 मध्ये एक्सपेन्शन झालं आहे. आता 3 झाले आहेत. हे काय होतं? ए पार्ट. बोला ए पार्ट सर्वात सोपा पार्ट. पैसे सर्वात सोपे आहे. बोला पैसे सर्वात सोपे आहे. यामुळेच मी सोपी गोष्ट पहिला सांगितली. बोला सर्वात सोपे आहे पैसे कमवणे. बोला सर्वात सोपे आहे पैसे कमवणे. दुसरं आहे आपण 5,000 प्रेइंग पार्टनर्स. आमच्या असे ते 5,000 लोक प्रत्येक दिवशी सकाळ दुपार रात्री आमच्यासोबत प्रार्थना करा. हे थोडं कठीण आहे पहिल्यापेक्षा. लोक बोलतील आमच्याकडे वेळ नाही. सेल लीडर आपलं कंबर बांधा, घट्ट पकडा. मला काय पाहिजे? 31 जानेवारी 2022 पर्यंत किती लोकांना प्रार्थना करायचे? 5,000. कारण वर्ष कुठले आहे? ढग एकत्र येण्याचे. तर आपल्याला नक्कीच एकत्र यावे लागेल. आपण बोलू नाही शकत की आमच्या चर्चचे लोक प्रार्थना नाही करत. तर आपल्याला काय पाहिजे? 5,000 प्रेइंग पार्टनर. कधीपर्यंत? 31 जानेवारी 2022. इट्स अ टार्गेट. त्यासोबत आपण जगत आहोत, त्यासोबत आपण उठत आहोत, खात आहोत, पित आहोत. यासाठी आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय? प्रोजेक्ट 5,000. प्रेज द लॉर्ड. तिसरं आहे त्यामध्ये सी पार्ट आहे 5,000 आत्मे जिंकणारे पार्टनर. हे थोडं अजून कठीण आहे. तर मी असं सांगत आहे. प्रथम काय जे सोपे आहे? कमवून द्यायचे आहे फक्त. दुसऱ्यामध्ये काय? प्रार्थना करायची आहे. तिसरे काय? आत्मे जिंकणे. ऑर्डरमध्ये जर प्रार्थना नाही कराल तर आत्मा कसे जिंकणार? पैसे नाही तर देणार काय त्यांना? केवळ कागद. पैसे असेल तर रॅपसोटी छापू शकेल. समजते तुम्हाला ऑर्डर असेल तर 5,000 काय? आत्मे जिंकणारे पार्टनर. काय करायचं आहे? प्रत्येक पार्टनरला प्रत्येक महिना 4 आत्मे जिंकायचे आहे आणि त्यांना टिकून ठेवायचं आहे. सिंपल. तर प्रत्येक आठवडी 1. तर आपल्याला काय करायचं? साइन अप करायचं. काय करायचं आहे? साइन अप. आज साइन अप करा की तुम्ही त्यात आहात. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट फ्रूट सर्व्हिस आहे 6 तारखेला. आणि सर्वात मोठं अनाउन्समेंट. बोला सर्वात मोठं अनाउन्समेंट. ओरडू शकतो त्याला पहिला महिमा. आणि ते आहे आपलं प्रेज फ्रायडे. ग्लोरी. जोरात टाळू शकतो त्यासाठी आपण. आहे ना? आपलं काय आहे? प्रेज फ्रायडे. काय आहे? आराधनाचा शुक्रवार. बोला आराधनाचा शुक्रवार. आराधनाचा शुक्रवार. तर प्रत्येक शुक्रवार आपला काय आहे? आराधनाचा शुक्रवार. जिथं आपण 6:30 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत काय करणार आहोत? आराधना. अँड ट्रस्ट मी, इट्स गोइंग टू बी वंडरफुल. गॉड टोल्ड मी व्हॉट ही वॉन्ट टू डू. परमेश्वर सांगितले त्याला काय करायचं आहे. प्रत्येक प्रेज फ्रायडेची हायलाइट आहे. आणि सगळे गाणे स्वतः मी लीड करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. So we are going to doing that. Hallelujah. Praise the Lord. ठीक आहे. तर उभे राहू. प्रभूचा धन्यवाद देऊ. आपल्या हातानं उचलून. प्रेज द लॉर्ड. बोला देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काय करतं? कार्य करतं.